राहता शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एकमेकांना पेढे भरवत भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणाही या प्रसंगी देण्यात आल्या। या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष गाडेकर म्हणाले की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं स्वप्न होतं की एक दिन कमल खिलेगा अंधार जाएगा, त्याचप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीचं स्वप्न पूर्ण झालं आहे। आज देशामधील 4 ते 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत। त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकाचे मत मिळून तेथे भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल। त्याचबरोबर राहुरीमध्ये सुद्धा स्वर्गीय कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे देखील विजयी होतील। भाजपा आज देशामध्ये प्रथम स्थानी आहे। यामागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत आणि निष्ठा हीच खरी ताकद आहे। कार्यकर्त्यांनी घर घर भाजपा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाची भक्कम पायाभरणी केली आणि या निष्ठेमुळेच आज देशामध्ये भाजप सरकार सक्षमपणे कार्यरत आहे। ठीक आहे प्रथम आणि सदैव प्रथम मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आजचा हा भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा हा दिवस आहे। 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती आणि त्यावेळेला देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी म्हणाले होते की सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा और कमल खिलेगा। आणि त्यांच्या या वाक्याला आपण आज सत्यात उतरवताना बघत आहोत। सूरज निघालेला आहे, अंधेरा हटलेला आहे आणि या ठिकाणी सर्व देशामध्ये कमळ हे खिललेलं आहे। आज येत्या काळामध्ये होणाऱ्या 5 राज्य, मग त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, या सर्व राज्यांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे। सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी अक्षय कर्डिले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि ते मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अभिमान आहे। मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व नेत्यांना या ठिकाणी आजच्या या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो। या प्रसंगी नगरसेवक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी काळात अधिक जोमाने पक्षविस्तार करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। एसना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप पावळ, राहता।